नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जीपॅट एक्झाम संबंधित आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होता की जीपॅट एक्झाम कधी होणार आहे किंवा एक्सपेक्टेड डेट कधी असणार आहे किंवा जीपॅट कधी होण्याची जीपॅट जी एक्झाम आहे ते कधी होण्याची शक्यता आहे. बऱ्याच विद्यार्थ्याचा प्रश्न आहे, कारण की आतापर्यंत जीपॅट एक्झामचे जे काय डेट आहे, ॲप्लिकेशन करण्याची डेट आहे, रजिस्ट्रेशन करण्याची डेट आहे ते आतापर्यंत वेबसाईटवरती डिक्लेअर झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की एक्झाम कधी होईल. तर या ठिकाणी मित्रांनो, एक्झाम कधी होईल हे पाहण्याच्या अगोदर आपण त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा दुसरा एक प्रश्न आहे की जी काय जीपॅट एक्झाम आहे, अगोदर AICTE घ्यायची, नंतर NTA घ्यायची, परंतु आता PCI किंवा NTA यापैकी कोण घेणार हे एक्झाम हे पण या ठिकाणी किंवा अदर बॉडी एक्झाम घेईल असं या ठिकाणी हे पिक्चर क्लिअर नाही किंवा याच्या संबंधित सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणजे एक्झाम कोण कंडक्ट करणार, PCI करणार का NTA करणार किंवा अदर एक्झामिनिंग बॉडी करणार, हे पण या ठिकाणी काही विद्यार्थ्यांमध्ये किंवा अशी चर्चा चालू आहे की एक्झाम कंडक्ट कोण करणार. तर या ठिकाणी हे पण या गोष्टी आहेत. त्याचबरोबर जीपॅट क्वालिफाय झाल्याच्या नंतर जे काय स्टायपंड मिळत होतं, मग ते स्टायपंड AICTEनं देणं बंद केले किंवा AICTEनं क्लिअर केले की आम्ही स्टायपंड देणार नाही. त्यामुळे ते स्टायपंड PCI देणार किंवा अदर कुणी देणार हे पण या ठिकाणी आणखी क्लिअर झालं नाही. PCI च्या बाबतीत काही न्यूज आल्या होत्या, परंतु आणखीही क्लिअर झालं नाही की स्टायपंड देणार का नाही, किंवा मग त्या बाबतीत काही अपडेट असेल तुमच्याकडं ते अपडेट मला शेअर करा. मी त्याबाबत जे काही व्हिडिओ आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याची माहिती देऊया. तर या ठिकाणी जीपॅटची जी काय डेट आहे किती असेल हे सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला मागच्या काही वर्षामध्ये जीपॅटचे जे काय ॲप्लिकेशन फॉर्म असेल किंवा एक्झाम कशी पुढे ढकलण्यात गेली हे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. 2021ला जे काय जीपॅटचे जे काय फॉर्म होते 23 डिसेंबरपासून 22 जानेवारी 2021 पर्यंत भरण्याची त्याची डेट होती आणि एक्झाम झाली होती 27 फेब्रुवारीला, रिझल्ट आला होता मार्चमध्ये. त्याचबरोबर 2022ला जी काय फॉर्म भरण्याची डेट होती 16 फेब्रुवारी ते 17 मार्च, म्हणजे 2 महिने या ठिकाणी पुढे गेली आणि एक्झाम आली 9 एप्रिलला, रिझल्ट आला 20 मेला. त्यानंतर 2023ला जी काय ॲप्लिकेशन करण्याची जी काय डेट होती 13 फेब्रुवारी ते 6 मार्च आणि एक्झाम झाली होती 22 मेला आणि रिझल्ट लागला होता 1 जुलैला किंवा जुलै महिन्यामध्ये रिझल्ट लागला होता. परंतु जे काय 2024ची जी काय एक्झाम आहे त्याचे फॉर्म भरण्याची जी किंवा डेट आहे ती जे काय 3rd वीक असेल, जवळपास 15 तारखेच्या आत किंवा मग 15 तारखेच्या नंतर या ठिकाणी डिक्लेअर होईल. जे काय 2024ची जी काय जीपॅट आहे त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म 15 तारखेच्या नंतर किंवा मग एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची डेट तुम्हाला डिक्लेअर होण्याची शक्यता. म्हणजे 15 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची डेट येऊ शकते, हे एक्सपेक्टेड आहे. परत या लोकसभा इलेक्शनमुळे काही गोष्टी झाल्या तर त्या टेक्निकल प्रॉब्लेम असेल, परंतु जे काय एक्सपेक्टेड डेट आहे 15 मार्च ते 10 एप्रिलच्या मध्येच या ठिकाणी डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एक्झाम मे आणि जूनमध्ये होण्याची शक्यता, म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मग जूनच्या फर्स्ट वीकमध्ये एक्झाम होईल आणि जुलैमध्ये रिझल्ट लागेल. अशा प्रकारचे आपण या ठिकाणी जे काय जीपॅट आहे त्याचे जे काय एक्झाम आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचे डेट या ठिकाणी आपण मागचे जे काय अगोदरचे जे काय अनुभव आहे किंवा मग एक्सपिरियन्स आहे, मागच्या एक्झाम कधी झाल्या, त्याचा रिझल्ट कधी लागला, ॲप्लिकेशन फॉर्म कधी भरण्यात सुरुवात झाली होती, याच्या आधारे आपण या ठिकाणी सांगू शकतो. कारण की काय मागच्या 2021पासून आजपर्यंत 23पर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म भरणं आणि एक्झाम ह्या लेट होत गेलेल्या आहेत. रिझल्ट पण लेट लागला आहे. त्यामुळे ह्या वर्षीसुद्धा तोच ट्रेंड या ठिकाणी काय होईल, लागू होईल आणि जे काय ॲप्लिकेशन फॉर्म आहेत 15 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत तुम्हाला भरण्याची डेट येण्याची शक्यता आहे. मे
आणि जूनमध्ये एक्झाम होईल, म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या फर्स्ट वीकमध्ये, आणि जुलैमध्ये तुमचा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जीपॅटच्या बाबतीत तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला माझा जो काय व्हॉट्सअप नंबर आहे 9673 89 62 37 या मोबाईल नंबरवरती मला व्हॉट्सअप करा. त्याचबरोबर तुमचे काय सजेशन असतील जीपॅटच्या बाबतीत ते पण तुम्ही या ठिकाणी मला पाठवू शकता. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा समावेश करू. जीपॅटच्या बाबतीत कोणताही प्रश्न असो, सजेशन असो, तुम्ही मला सेंड करा. आपण जीपॅटच्या बाबतीत या ठिकाणी रेग्युलर या ठिकाणी माहिती देऊयात, व्हिडिओ बनवूयात, जमलं तर लाईव्हसुद्धा येऊयात. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांना जीपॅट म्हणजे काय ह्याच गोष्टी माहीत नाहीत, त्याचा पण व्हिडिओ आपण सेपरेट बनवूयात. जीपॅट ही फार्मसी जी काय रिलेटेड जी काय एक्झाम आहे, ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट जी दिल्याच्या नंतर किंवा मग क्वालिफाय झाल्याच्या नंतर किंवा एक्झाम कंपल्सरी आहे M.Pharmच्या ॲडमिशनसाठी किंवा मग जे काय फार्मसी रिलेटेड जे काय अदर जे काय कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे जीपॅट कंपल्सरी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी M.Pharmला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी हे जीपॅट एक्झाम देणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला नॉन-0 मार्क असणं गरजेचं आहे. ओके. आणि जे क्वालिफाय विद्यार्थी असतात त्यांना या ठिकाणी गव्हर्नमेंटकडून स्टायपंड मिळतं, परंतु त्या स्टायपंडचं पण या ठिकाणी अद्याप निर्णय झालेला नाही. म्हणजे कोण देणार का नाही, किती मिळणार, ह्या गोष्टीसुद्धा क्लिअर व्हायच्या राहिलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपण थांबूयात. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.